दसरा दिवाळी तुची आम्हा सण, सगळे हरिजन भेटतील अमुप जोडिल्या सुखाची आरासी, पार त्या सुखासी नाही लेखा. पुस्तक प्राप्त ठिकाणी सेवेकरता निवडलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु देवचे सुप्रसिद्ध साधू असणारे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे मायबापो, या जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची पूर्णाहुती देणारे जगतमान्य जगतवंदे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्यगुरु असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा फार चरणाचा नसून फक्त 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. आणि या अभंगाच्या आधारे माझे जगद्गुरु तुकोबाराय नेमकी वारकऱ्याच्या जीवनातील दसरा आणि दिवाळी कशी असतात ते सांगतात. विठ्ठला कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असला की असा. या दीपावलीच्या पाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती, या दीपावलीचं अवचित्य साधून या वांढे परिवाराने या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तसं पाहिलं लक्ष्मीपूजन प्रत्येकानं प्रत्येकाच्या घरी लक्ष्मीपूजन केलेलंच असेल. मग कुणाची लक्ष्मी शेतीविषयक असेल किंवा लक्ष्मीपूजन आपण करत असताना ते, किंवा आपण ज्याच्यावरती आपली उपजीविका भागवतो, आलं बरोबर, ज्याच्यावरती आपण आपली उपजीविका भागवतो त्या वस्तूला, त्या गोष्टीला, त्या चिजेला आपण लक्ष्मी मानतो. घरातल्या लक्ष्मीचा तर आदर आपण करतोच करतो, पण त्याचबरोबर या भौतिक साधनामध्ये जी जी आपण साधन आपल्या उपजीविकेसाठी वापरत असतो ना, ती एक आपण लक्ष्मी मानतो. आणि त्याच लक्ष्मी पूजनाचं अवचित्य साधून या ठिकाणी महारुद्र मंडप डेकोरेशन आणि आज डीजेचं सुद्धा या ठिकाणी आगमन आपल्या गावामध्ये झालेलं आहे. साधू संतांनी आशीर्वाद दिलेला आहे. आणि त्याच निमित्तानं लक्ष्मी पूजनाच्या निमित्तानं श्री घनश्यामराव गंगाराम वांढे आणि त्यांच्या सर्वच कुटुंबातील मुलांनी, या सर्व मंडळींनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपस्थित सर्वच महाराष्ट्रातील नामवंत ख्यातनाम गायक वादक मंडळी या ठिकाणी आज मेजवानी आपल्या या दगडगावला दिलेली आहे. एकदा या परिवारासाठी सर्वजण टाळ्या वाजवा. तुम्ही या परिवारावरती प्रेम करणारी गावातली सर्वच मंडळी, आणि आजचा कार्यक्रम हा तुम्ही आजच्या दिवसापुरताच नाही, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कधीही कुठल्याही दिवशी पाहू शकता. म्हणजे ते युट्यूबच्या माध्यमातून आमचं युट्यूब चॅनल नाद ब्रह्म युट्यूब चॅनल आणि युट्यूब चॅनलचे सर्वेशहा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत स्वतः जातीनं. आणि विशेष म्हणजे खरं सांगू तुम्हाला, माळकरी आहेत. हा, विशेष म्हणजे माळकरी आहेत त्यातले त्यात. आणि इकडून दुसरे चॅनलवाले, काय दादाचं नाव, जय हरी कीर्तन सोहळा, दादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही युट्यूब चॅनलच्या सर्वशा मालकांना माझा या ठिकाणी जय हरी. सर्वच गावातील तरुण मंडळी, आबाल थोर वृद्ध माता मावल्या, आपल्या सर्वांच्या आज दिवाळी, या दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन. अभंगही निवडण्याचं कारण तेच आहे. दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सगळे हरिजन भेटतील. मी अभंग जास्त वेळ काय अभंगावरती बोलणार नाही, अगदी अगदी जास्तीत जास्त 1:30, 2, 2:30 वाजेपर्यंत बोलणार आहे. तिची काय काळजी करू नका. विठाला विठाला
सर्वच आपण गावातील मंडळी दीपावलीच्या उत्सवाच्या निमित्तानं जमलो. तसं पाहिलं तर वारकऱ्याच्या जीवनामध्ये दीपावली कोणती आहे महाराज म्हणतात, जेव्हा हे संत मंडळी भेटतात, जेव्हा हे हरिभक्त मंडळी भेटतात, हरिजन भेटतात, त्यावेळेला आमचा दसरा, त्यावेळेला आमची दिवाळी. मला आज दोन्हीची औचित्य साधायचंय आणि अगदी थोड्याच वेळामध्ये, नाहीतर आज अभंग दिवाळीच्या दिवशी घ्यावाच लागेल. मग खूप जणाला प्रश्न पडतोच, दिवाळीच्या दिवशी कुठला अभंग. आता ही दिवाळी कोणती, अभ्यास करणाऱ्यासाठी बरं का, ही दिवाळी वेगळी अभंगातली, आणि आज मी सांगायला ती दिवाळी वेगळी. दिवाळीच्या सणामध्ये जसं आपण सर्वजण पहिलं पाणी दुसरं पाणी आपण हे करतो ना, सण साजरे सर्वजण, अभ्यंग स्नान, सगळ्या गोष्टी आपण करत असताना, वटणं लावत असताना, सगळ्या गोष्टी करत असताना आता दीपावलीच्या जवळपास आटपत चालली आहे की नाही. 6 दिवसाची दीपावली. दीपावली करत असताना एक लक्षात घ्या, आपल्या गावामध्ये एवढा स्तुत्यप्रिय उपक्रम चालू आहे. मला आवडला त्याचं कारण असं, दीपावलीला ज्याच्या त्याच्या मस्तीमध्ये जे ते राहतात. कोणी फटाके वाजवते, आता वाजला तसा, कोणी दिवे लावते, तो आनंद जो तो लुटतो. पण खरं सांगू तुम्हाला माता माऊली, सकाळी सकाळी उठल्याच्या नंतर आपण जेव्हा स्नान करतो, अभ्यंग स्नान कशासाठी करतो, अंगावरला जास्त वेळात आपण नाही. आता बलिप्रतिपदा पण झाली ना वाटते, त्या दिवशी तुम्ही ओवाळाच नेला. आज काही बहिणी आहेत आणि काही मालकीनी पण आहे त्याच्यात, मला याचं भान आहे, याची काही काळजी करू नका, है की नाही. आपण जेव्हा उठणं लावून स्नान घालतो तेव्हा पूर्ण अंगावरचा मळ काढतो. त्याचप्रमाणे अंतःकरणामधला सुद्धा मळ माणसानं त्या दिवशी काढला पाहिजे. मंदिरामध्ये जात असाल, वरच्या अंगानं माणसानं धुतलं न पाहिजे, स्वच्छ नाही पाहिजे, आतून राहिलं पाहिजे. नाहीतर नाही निर्मळ जीवन, काय करील मोती असं नाही वाटत, काय करील साबण, काय करील मोती साबण. आता सगळ्या मोती हे ज्याचा डव कोणी हमाम जे असेल ते वापरत असत. भगवंत कुठे येऊन राहतो, तुका म्हणे चित्त करार निर्मळ, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. आपण स्नान करतो, चित्त शुद्ध करा. आपण दिवा लावतो, दिवा लावत असताना अंधाराकडून प्रकाशाकडे आपण आपली वाटचाल केली पाहिजे. तुम्ही सांगा, दिवा लावला म्हणजे अंधार जातो का, अंधार झाला म्हणजे दिवा लागतो, म्हणजे काय होतं? कुणामुळं कशामुळे कुणालाच किंमत आहे. दिवा लावला की अंधार कुठे जातो, तिथंच असतो का, काय जागेवर असतो का, लोप पावतो. तुमच्या जीवनामध्ये प्रकाशाची ज्योत लावा, प्रकाशाचा दिवा लावा.
एवढंच नाही, तुम्हाला खरं सांगू, थोडस वेगळं जातो पुन्हा. दिवा लावत असताना, आपण दिवा लावत असताना जरी करता गावभर जिकडं तिकडं पंत्या लावत असतो, जर एखाद्या संसारामध्ये जर कमी असेल ना माय बापू, तर तितकं दिवा लावणे इतकं तेल जर एखाद्या गोरगरीब कुटुंबामध्ये दिलं, तीही खरी दिवाळी आपली. बोलवा ना तुम्ही दिवाळीच्या सणाला माता माऊल्या, हो तुम्ही एखाद्या श्रीमंत घरच्या आईला बोलवता, तिला साडी वगैरे देता, गावात एखादी ओटी वगैरे भरतात ना माता माऊल्या दिवाळीमध्ये. पण एखाद्या गरीब माऊलीला बोलवा, तिला नवी साडी देऊ नका, जुनी साडी द्या, जुनी पाणी जी असेल ती घरातली द्या. तिच्या लेकरांना गोडधोड घेऊ घाला, झाली आपल्या जीवनातली दिवाळी. दिवाळी दिवाळी म्हणजे काय असतं? दिवाळी साजरी करत असताना आपण आपल्या अंतःकरणातून जेवढे चांगलं कार्य करता येईल तेवढं चांगलं कार्य करण्याचा प्रयत्न करा. माझ्याकडे वेळ नाही इकडं घुसण्यासाठी. चला, प्रत्येक साधू संतांनी वेगवेगळी दिवाळी सांगितलेली. चोखोबारायांनी वेगळी दिवाळी सांगितलेली आहे. इकडं आमच्या संत जी कांदा मुळा भाजी म्हणतात त्यांनी वेगळी दिवाळी सांगितलेली आहे. नामदेवरायाची दिवाळी तर पाहायचं कामच नाही. तुकोबारायाची राजा नित्य दिवाळी, आम्हा नित्य दिवाळी. विष्णुदास नामा, विष्णुदास नामाची रे भावे भावे दिवाळी. ही दिवाळी आहे. चला, म्हणून नामदेवरायाच्या जीवनातली दिवाळी सांगतो. तसं पाहिलं तर नामदेवरायांचं बालपणापासून दिवाळीचं काय झालं, असा दिवाळीचा सण आला आणि दिवाळीच्या सणाला तुम्ही काय काय करता घरी खायला? चकल्या करत असाल. तुमच्या इकडे काय काय आयटम होतात जरा, म्हणजे आयटमची नावं बदलून नाहीत ना. कोणी गुलाबजामुन करतं, कोणी करंजा करतं, कोणी काटे कोंडाळे करतंय, कोणी चिवडा करतंय, कोणी बर्फी करतंय, कोणी अजून शंकरपाळ्या. अजून सांग ना, शंकरपाळ्या, लाडू करतंय, कोणी करंजा करतंय, की नाही. सारा आटापिटा नामदेवरायाच्या घरी चालला, तुमच्या घरी त्याच्या घरी चाला. नामदेवरायाचा आता नामदेवराय गुन्हा आहे साहेबाजवळ. आई काय चाललंय? नामा दिवाळी आहे. दिवाळी मग ही एवढा मोठा खटाटोप कशासाठी केलाय? अरे दिवाळीच्या सणाला असतं ना म्हणून केलाय. आई एवढं कोणासाठी केलं? अरे नामा तुझ्यासाठीच तर केलंय, हे तुझ्यासाठीच तर केलंय, तुझ्यासाठी माझ्यासाठी. पण नामदेवरायाला चटकन आठवलं राव तेवढ्या, माझ्यासाठी केलंय पण मी ज्याच्यावरती प्रेम केलं. आई तुला एक विचारू का? बोल की ना. मी पांडुरंगाला आणू का ग खायला आपल्या घरी दिवाळीला? हे फराळाचं खायला, गोडधोड आंघोळ वगैरे घाला घरी आणू का? का नाही अन्न नामदेवा. आता ती होती नामदेवरायाचीच आई, जेवायला आण म्हणणारी. उठणं घिटणं घालायला का आपल्या घरच्या मावल्या होत्या का? हा आपल्या, आता तुमच्या गावचं सांगितलं नाही, दुसऱ्या गावात सांगतो. नाही तर मला इथं आता घंटा दीड घंटा राहते अजून. हो जरा रस्ता किचकट आहे. रस्ता सनाट असतात सांगून गेलो असतो तुमच्या गावचं. आता इथं सांगितलंय तुमच्या गावचं, दुसरीकडे गेल्यावर सांगतो. आता दुसऱ्या गावचं इथं आम्ही कायला दुसऱ्या गावचं आणायचं? नेमकं आणायचं कुठून? काय झालं, ती नामदेवरायाची आई होती. आपल्या घरचं कसं असतं माहिती काय,
आता आम्ही कसं आलो असं हे वसमतवरून विचारत रस्ता, आता मधामध्ये ते फाटा लागला तितक्यावर समजा तिथं थांबलं. एक घर वारकऱ्याचं घर होतं, तिथं शेतामध्ये वारकरी काम करू लागला. त्याने सांगितलं ओ 7-8 अशी वारकरी होती आमची, पण पहिल्या काळात, आताच नाही. 7-8 वारकरी निघाले. कुठं चालले? अहो दगडगावला कीर्तन आहे. बर लक्ष्मी, हो लक्ष्मी पूजनाचं. मग एक काम करा ना, वाड्याच्या घरी कार्यक्रम आहे म्हणल्याच्या नंतर त्यांच्या घरी तर जेवायला केलंच असं, पण मग जाता जाता एक काम करा ना, आमच्या घरून जरसा फराळाचा करून जा महाराज. ती शेतामध्ये वारकरी माणूस काम करायला, त्यानं सांगितलं काय हरकत नाही पण म्हणे घर कुठे आहे? त्यांनी सांगितलं जरा असं गावाच्या जवळ गेलं की आमचं घर आहे. आल्या नेमकं एकदम पहिल्यानंच घर आहे म्हणे, तुम्ही जा तिथं. आता नेमका यायला उल्हास असते, पण यायला करावं लागते ना, यायला यांना करावं लागते. अवघडे महाराज तुमच्या म्हणे यायचंच अवघडे का महाराजाचं अवघडे? एकदा मला असंच नेलं घरी, खिचडी मला कीर्तन झाल्यावर महाराज चला महाराज म्हणे आपल्या घरी, उशीर झाल्या भजनेच्या घरी आहे का? लय चलत नसते कुठं भजनेचं अवघड असते. पांडू महाराज चला म्हणले. मी म्हणलं चला काय हरकत नाही. आम्ही गेलो आणि जात असताना जाता घरी नेलं. घरी नेल्याच्या नंतर ते मला नरसीचे महाराज आलेत, कर खिचडी. ती म्हणली करीत नाही. खिचडी का जोरात बोल, करीत नाही म्हणले ना. आता तिसरा गिअर टाकला त्यानं, करती का नाही इतकं म्हणलं. ती पुन्हा अशी खिचकाळी बापा नाही, ती लेच चुकली. करीत नाही म्हणलं, काय करायचं करा. ते म्हणला करती का नाही, अशी चुकली होती मोठीच्या मोठी. करती का नाही म्हणला, करती का नाही तर मी करायलो. अवघड आहे नवनाथ महाराज. इथं ये वारकरी म्हणले, तिथं आली ते वारकरी 7-8 जण पवन महाराज आले ना. आल्याच्या नंतर त्याने काय केलं, ही पाहिली ही बाईनं, या माऊलीच्या लक्षात आलं आपलं गिराईक पक्क, याला चहा पाजायचा नाद आहे, फळ खाऊ घालायचा नाद आहे, पण गिराईक पाठवलं म्हणली. हिनं काय केलं, भल्या मोठ्या लाल गंज मिरच्या काढल्या खुडायला. बाईने एकड तोंड केले, मिरच्या एकड खुडायली, मिरच्याची देठ एकड टाकायली. राग इकडं पाहिली कवाडा करत राग पान फान 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 फान. चहा म्हणते, सांगितलं चहा घ्या का, चहा का, बर. पण म्हणले तुम्हाला माहिती आहे का आमच्या मालकाचा स्वभाव? आता हे वारकरी म्हणले आम्हाला काय माहिती मालकाचा स्वभाव तुमच्या? ते म्हणले दोरीनं बांधताय, मुसळानच हाणतंय म्हणे चहा पाजायच्या नादानं. दोरीनं बांधते मुसळानच हाणतंय म्हणे. हे वारकरी म्हणले बाबा कशाला चहा प्याचा आणि कशाला काय, कशाला ना दिला का? हे वारकरी म्हणले निघाले ना 7-8 जण, ते जसे निघाले तसे दगडगावच्या जवळ येता ते तिकडून आलं ना, पाणी देऊ लागले. ते ओ वारकरी बाबा थांबा. ते तुला येता म्हणले हे वारकरी काऊन चालले? मी काहीच नाही म्हणले. म्हणे काय म्हणलीस तू? ते वारकरी म्हणू लागले दोरी द्या आणि एक मुसळ द्या. कशाला मागू लागले का म्हणे? हे म्हणलं दे. मग येणं दोरी घेतली, मुसळ घेतलं. माग वारकरी दादा ही दोरी मुसळ. ते म्हणले बाबा दोरी नको मुसळ. यायच्या मनात आल्यावर काय करते काही सांगता येत नाही. इथं आता घेऊन आलाय, काय हरकत नाही. जाय ना नामदेवा, तुला वाटतंय ना आपल्या घरी देव जेवायला यावेत, काय हरकत नाही. आपल्या घरी उठणं लावावं पांडुरंग परमात्म्यानं, काय हरकत नाही. जा ना. निघाले नामदेवराय. 3 वाजता आले. काकडा सुरू झाला नव्हता, काहीच नव्हता. 3 वाजताच आले ना. आल्याच्या नंतर मेन दरवाजा उघडला, महाद्वार उघडला, आतमध्ये गेल्याच्या नंतर पांडुरंगाला म्हणतात, पांडुरंगा काय रे नाव, दिवाळीचा सण आहे आणि तुम्हाला घराकडे आईनं बोलले असं. पण नामा मी आलो असतो, पण इथं कोण उभं राहायचं? मी आलो असतो पण इथं कोण उभं राहायचं? नामदेवराय म्हणले काही काळजी करू नका, त्या जाग्यावर आम्ही उभे राहतो. आम्ही काही काळजी करू नका. म्हणजे नामदेवा एवढं सोपं नाही रे.
आता थोड्या वेळानं वारकरी येतात, काकडा सुरू करतात, बडवे मंडळी येतात, अंगावरली वस्त्र काढतात, थंडगार पाणी टाकतात, लय गार लागतं रे नामा. पुन्हा वरून मध टाकतात, साखर टाकतात, दही टाकतात, तोंडाला लोण्याचा गोळा लावतात. नामदेव महाराज म्हणले मग तर मजा. मजा नाही, ते जमत नाही खायला. ती म्हणली काय हरकत नाही, तुम्ही म्हणता तर मी खाणार नाही, पण एकदा तुम्ही माझ्या घरी दिवाळीच्या सणाला जा, काय हरकत नाही. म्हणली आता तुम्ही पहा नातं भक्ताचं आणि देवाचं कसं असतं. गेले पांडुरंग परमात्मा आपल्या पदावरून खाली बस उतरले आणि आपल्या दासाला पद दिलं. म्हणजे नामदेवरायाला पद दिलं. नामदेवराय पण हुबेहूब पांडुरंग परमात्म्यासारखे दिसू लागले, है की नाही. साबळे सुंदर रूप मनोहर, सुंदरस रूप दिसायला लागलं. आणि आता देवाला वाटलं जावं कसं घरी, पण नामदेवरायाच्या रूपामध्ये तिथून निघून घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर तिकडं त्यांचा कार्यक्रम सुरू झाला, इकडं यांचा कार्यक्रम. तितक्यात आले ना, कोण आले, सर्व वारकरी मंडळी आले. आणि वारकरी मंडळी आल्याच्या नंतर उठा साधू संत साधा बोले हित
हो. डबल एकदा बंद करा. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. काकडा झाला. सगळी मंडळी म्हणली आता ब्राह्मण बुवाने पूजा सुरू केली. सुरुवात केल्याच्या नंतर एकासून एक कार्यक्रम. पहिल्यांदा थंड पाणी, आता नंतर नामदेवरायाला उठणं ते सगळाच कार्यक्रम चाललाय ना. सगळा कार्यक्रम झाल्याच्या नंतर तिथं नामदेवरायाच्या तोंडाला मग शेवटी पवन महाराज लोण्याचा गोळा लावला. लोण्याचा गोळा लावल्याच्या नंतर बरं का दादा, लोण्याचा गोळा लावल्याच्या नंतर आता तुम्ही सांगा, लोण्याचा गोळा लावल्या माणसाचं तोंड का बसल का? आ तुमच्या इकडे कसं आहे? नामदेवरायानं आतून पोखरायला सुरू केली. एक आयटम चांगला दिसायला म्हणजे आतून पोखरायला सुरुवात केली. खात खात सगळे बडवे मंडळी म्हणले ओ. इथं हे कार्यक्रम चालू असताना बोलवालीत ना आता सगळीकडे सांगितले इकडे ओ ऐका ऐका, अहो पांडुरंगानं लोणी खाल्लं, लोण्याचा गोळा खाल्ला, लोण्याचा गोळा खाल्ला. सगळ्या गावानं चर्चा. माग चर्चा झाली ना, नंदी दूध प्यालाय, नंदी दूध प्यालाय. घरचा उपाशी प्याला. घरच्याला भाकर नाही. घरच्याला का पेंडी टाकली नाही घरच्या नंदीला. घरच्याला पेंडी नाही. वाय खरंच माणसानं कसं असते, कुठली गोष्ट प्रमाणात ठेवली पाहिजे, प्रमाणाच्या बाहेर कधी नेलं पाहिजे. एक चांगलं झालं बरं का, प्रदीपजी महाराज शुक्ला यांनी त्या काळामध्ये जी शिवालय बंद पडलेली होती चालू झाली, पण अशी चालू झाली की आता माता मावल्यानं रात्री 2 वाजतापासून महादेव काकडीले ना. रात्री 1 कळणं 2 कळणं 2 वाजता 1 लोटा जल सब समस्या का. हाँ 1 लोटा जल. महादेवा ओ शंभो तेरा डमरू डम डम डमरू डम डम बाजे रे हो. ओम नमः शिवाय, शंभो ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सर्वे तेरी ऐसी गंगा, अब तेरा होता नाम तेरा जमलेगा. महादेवा देवा महादेवाचा कार्यक्रम चालू होता. बरोबर आहे. मधल्या काळामध्ये सगळ्या मावल्या कुठं लागल्या होत्या? महादेवाच्या. रात्री 1 कळत ते पुजारी कदर लोक काय काय पुजारी ते म्हणले बाबा नको महादेवाची पूजा सोडू दे, बा महिलालाच करू द्या. चल आहे तुमचा भक्तिभाव करत जा. इकडं हा कार्यक्रम सगळं गाव गोळा करत असताना सगळं बडवे मंडळीने सांगितलं भगवंत इकडे येऊस तर आता इकडं झालं. नामदेवरायाच्या घरी पांडुरंग परमात्मा पोहोचले. पांडुरंग परमात्म्याला गोनाईनं उठणं लावलं हो. आणि उठणं लावल्याच्या नंतर सगळं काही कार्यक्रम उरकला. आणि उरकल्याच्या नंतर स्नान वगैरे घातलं. पदर काढीला डोईचा बाळ पुसीला नंदाचा. डोईचा पदर काढला. आता तुम्ही सांगा माता मावल्या, या जुन्या माता मावल्या आहेत त्यांच्या कॉटनची लुगडी होती बरं का. आताच्या साड्या चरचर लागायला अंगाला बरं का. लेकराला आंघोळ केल्याबरोबर जुन्या आमच्या माता मावल्या
कॉटनचा ते पदर काढायचा आणि पदराने सगळं लेकराचा अंग पुसायचं, एकदम कोरडं व्हायचं. व्हायचं की नाही बरं? कॉटनच्या लुगड्या नाता त्या लुगड्याच्या यानं पुसल्याच्या नंतर पदरानं पुसल्या. ह्या टेरिकॉटच्या साड्यानं होत नाही. घालू नका असं म्हणत नाही, तुम्ही तुमच्या घालत्या नाही तर मग सांग महाराज आता ह्या बी बंद करता काय. पण जुनं ते सोनं आहे का नाही. आता कॉटनचे कपडे घालत म्हणजे त्याचा वेगळाच रुबाब आहे, भारदस्त पण आहे. विठाला विठाला नामदेवरायाचा इकडं पराक्रम इकडं चालू होता आणि इकडं आता सगळा गलबला चालू झाला. इकडं करंजा वगैरे खाऊ घालणार, देवानं तोंडात घास घालणार. एवढ्या मध्ये लक्ष गेलं इकडं आवाज, ओ दामोसेटी समजलं का? अहो तिकडं देव लोणी, देव म्हणले लोणी खाला. देव म्हणले नामदेवरायानं काहीतरी गफलत गेली, कार्यक्रम काहीतरी बिघडला. आता कस तरी म्हणले जमलं होत. मला खरं सांगू का, त्याचेही पाय उभं राहून राहून थकलीच असते ना. चला तिथं आता पांडुरंग परमात्मा म्हणले काहीतरी गफलत झाली म्हणल्याच्या नंतर तिथून निघाले आणि तिथून निघाल्याच्या नंतर गरुड खांबा वर तिथून आले. तिथून म्हणले आता नामदेवराय इथं तर सगळी गडबड चालली, मी घुसू कसं आतमध्ये. या ब्राह्मण मंडळीत घुसून बारीक तुहून नामदेवरायच्या जागेवर परत जाऊन तिथं बसले. मला सांगायचे का की नामदेवरायाच्या जीवनातली दिवाळी, आपल्या जीवनातली दिवाळी आपण साजरी करत असतो, पण इथं संत मंडळी, प्रत्येक संत मंडळीने दिवाळी साजरी केली. जनाबाईनं सुद्धा दिवाळी साजरी केली. जनाबाईची दिवाळी तर एवढी छान होती, सकाळी सकाळी लवकर उठायच्या आणि उठल्याच्या नंतर जात्यावरती बसायच्या. जात्यावर बसल्याच्या नंतर सुंदर माझे जाते गे फिरते बहुते गे, गोव्या गाऊ कौतुके तू ये देवा विठ्ठला, जीव शिव दोन्ही खुंटे गे पंचाचली गे, लावून बोधी बोठे तुरे देवा विठ्ठला, सासू आणि सासरा विरतो तिसरा, गोव्या गाऊ बताला तू रे बाळ विठ्ठला. आता सध्या कार्तिक मास चालू आहे का नाही, ऐकायला येत असं ना. आता दररोज आपल्या गावात एक काकडा होतो ना, होतो आपल्या गावात भजनी मंडळी आहेत सुंदर भजन करणारे. मी मागच्या वर्षी मंडळीचं भजन ऐकलं होतं, गोड गाणारे महाराज, गोड गोड. या अहिल्यानगर मध्ये खरंच गोड म्हणजे भजन सुद्धा मी ऐकलं त्या दिवशी बाबांचं. मृदंगाच्या बाबतीत सगळं आता छकुल्या पुन्हा तयार व्हायला मस्त पाहायचं काम नाही. जनाबाईनं दिवाळी जात्यावरती बसावं आणि खुंटार व्हावा आणि खुंटारवल्याच्या नंतर त्या विठोबाला आवाज द्यावा, ए विठोबा येईव का नाही मी दैन एकली, येईव का नाही मी दैन एकली, येईव का नाही सकाळी सकाळी असल्यावर मस्त मजा यायची, मस्त मजा येते. पाहा तुम्ही सकाळी वासुदेव येतो, वासुदेव येतो, हे वासुदेव मला, आता वासुदेव मला, वासुदेव मला, तुम्ही वासुदेव मला, वासुदेव मला, वासुदेव मला, बाळा पोटी मायरी गेलं मेल माणूस जिता वासुदेव
म्हणायचे पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा अवघा 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 धांगड धिंगा अवघा धांगड धिंगा अवघा धांगड धिंगा कीर्तन झालं की सुरू एक 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 व्हायचं आहे का. इतकी गोडी असायची. एक एक झाला की त्याच्यानंतर पिंगळा व्हायचा महाराज. पिंगळा कसा असायचा. पिंगळा म्हणायचा ओ ऐका हे तरी नाही काल तरी नाही काल नंतर अहिल्यानगर मधले लोक म्हणायचे महाराज आमचं अहिल्यानगर आहे. आमची वारी तर झालीच पाहिजे. प्रेम नगरा हा आनंद. आजचं कीर्तन म्हणजे काय झालं ते मग आता वेळ झाल्या म्हणून थोडं डिस्टर्ब. मी म्हणलं आता ते आता लय ज्ञान पाजळीत बसू तर तुमचा महामेळ बसणार माझ्या लक्षात आलं. मग तुम्ही 1-1.5 घंटा बसले आणि मग तुम्ही ते आता वातावरण वेगळं होतं. तुमच्या गावची जी परंपरा आहे तुम्ही ती पाळलेली होती. सगळ्या गोष्टी महाराज पण आलेले होते. तुम्ही पहिले 1 तास बसलेले होते. आता मी म्हणू अहम ब्रह्मास्मी दैवतम खलु. मी ह्या गोष्टी म्हणू शकत. तत्वम असी ते तू असी बाळा तू दुसरं काही करू नकोस. नामस्मरण कर नामचिंतन कर दे राय. हे म्हणल्या तू म्हणसान याला आणलंय कोण रे. वातावरण पाहून मग मोकळ त्याशिवाय जमत नाही. तर मग माल विकत नाही. आपल्यापाशी सगळाच माल आहे. पण इथं सगळ्या संतांची दिवाळी वेगवेगळ्या प्रकारे सांगितली. पण तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनातली दिवाळी कोणती आहे. अभंगाचा
सगे कसे सगे हरिजन भेटते हरीचे दास हरिजन ज्या वेळेला आम्हाला भेटतील ही संत मंडळी. आज दिवाळीचा सण तुमच्या गावामध्ये साजरा झाला की नाही? या सर्वच परिवारानं वांढे परिवारानं ही दिवाळीची मेजवानी तुम्हाला खाऊ घातली की नाही आजची? ते तुम्ही तो आनंद तुमच्या जीवनामध्ये खाल्ल्याच्या नंतर पुन्हा घेत राहाल. पण हा आजचा आनंद वेगळाच आहे ना. फराळाचा आनंद दिवाळीचा वेगळाच, फटाक्याचा वेगळा. पण हे फटाके हे आतिषबाजी आजची वेगळी, ही दिवाळी प्रत्येकाच्या जीवनातली वेगळी. सगळे हरिजन भेटतील अमूप जोडिल्या सुखाची राशी पार त्या सुखासी नाही लेखा. सुखाच्या राशी असतात त्या सुखाच्या याचा लेखाजोखा करूच शकत नाही. या संतजन जेव्हा भेटतील ना तसं ते संतजन भेटतच नाहीत. बहु अवघड आहे संत भेटी. बहेळा सागर तळवेल इतका अवघड आहे संत भेट, ती भेट होऊ शकत नाही. तरी पण तुकोबाराय म्हणतात अमुप जोडल्या सुखाची राशी पार त्या सुखाशी नाही लेखा. एका दिवसाला धन्यता देतात तुकोबाराय. धन्य दिवस पिकली हे वाचा रामनामे. धन्यता त्या दिवसाला दिलेली आहे. आज सोनियाचा दिन वर्षे. पण कोणत्या दिवसाला धन्यता कोणत्या दिली? धन्य दिवस आजी झाला सोनियाचा. पण कोणता? पिकली हे वाचा राम नावानं ही वाचा पिकली
त्या दिवसाला तुकोबारा धन्यता देतात. पण हे सगळ्या गोष्टी झाल्या कोणते? सगळे हरिजन भेटतील, त्याचप्रमाणे पुण्याच्या राशी जोडल्या जातील, त्याचप्रमाणे दिवसालाही धन्यता दिली. ज्या दिवशी रामनाम होईल, आपली जीभ हे मुखातून रामनाम पिकल्या जाईल, ही जी वाणीमधून या शेतीमध्ये जे पिकल्या जाईल. कारण की ही जी शेती आहे ना, खेती करो हरिनाम. आमच्या भागामध्ये एक गोड रत्न होऊन गेलं पा, काशीराम महाराज बिडोळीकर म्हणून. त्यांनी गोड अभंग म्हणायचे हे की नाही? खेती करो हरि मनवा मनवा खेती करो मनवा खेती करो खेती करो तुकोबाराय म्हणतात, मी आता काय उतराई हो की या उतराई झाल्याच्या नंतर या संतांच्या पायावरती डोकं जरी करतात, जीव जरी करतात सोडला तरी तो कमीच आहे. अभंगाचं शेवटचं चरण.